जितेंद्र आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमच संस्कृती आहे. हसन मुश्रीफ हे आव्हाड यांना राजकारणात कधी चिटपट करतील हे त्यांना कळणार देखील नाही. ज्यांनी बाबरी मशीद पाडली, ज्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाला विरोध केला, त्यांच्याबरोबर आव्हाड तुम्ही मंत्री का झालात असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. आपण डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब असा उल्लेख करतो. एकेरीत उल्लेख करण्याची आमची संस्कृती नाही, परंतु डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री हसनजी मुश्रीफ यांचा एकेरीत उल्लेख करत टीका केली आहे. आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमच संस्कृती आहे. एकेरीत उल्लेख करून अनेकांचा अपमान ते करत असतात. आपली त्यांना एवढीच विनंती आहे की हसनजी मुश्रीफ साहेब हे कोल्हापूरच्या लाल मातीतून येत असून ते पैलवान आहेत. त्यांच्याशी फार डावपेच करू नका. कधी ते तुम्हाला राजकारणात चितपट करतील हे तुम्हाला कळणार देखील नाही. आव्हाड यांनी पुढे मुलाखतीत बोलत असताना अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की 53 आमदारांनी भाजपला पाठिंबा देणारं जे पत्र पवारसाहेबांना दिलं होतं त्यावर आपण सही केली होती. बाहेर आल्यावर मात्र आपण जयंत पाटील यांना बोललो की माझी सही ग्राह्य धरू नये. माझा त्यांना प्रश्न आहे की कोणी तुमचा हात धरून तुम्ही लहान बाळ होतात का की कोणी तुमची सही जबरदस्तीनं त्या पत्रावर घेतली? आव्हाड साहेब, आपल्या सोयीचं, आपल्या स्वार्थाचं राजकारण आपण कायम करत आलात. पुढे जाऊन आव्हाड यांनी अगदी हातवारे करून इतिहासात डॉक्टरेट केलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की 2 विरोधी विचारधारा या एकत्र येऊ शकत नाही. 5000 वर्षांपासूनचा इतिहास आहे की 2 विचारधारा आणि शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा हृदयामध्ये असायला पाहिजेत. आव्हाड यांचं हे सोयीचं राजकारण आहे. एका मांडीवर शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि दुसऱ्या मांडीवर गोवळकर गुरुजी असा आरोप आव्हाड करतात. मग 2019 साली आपण आपल्या एका मांडीवर शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि दुसऱ्या मांडीवर ज्यांनी बाबरी मशीद पाडली, ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाला विरोध केला, त्या पक्षाबरोबर आव्हाड साहेब आपण मंत्री झालात ना, आपण सत्तेत सहभागी झालात ना, तेव्हा त्या 2 विरोधी विचारधारा नव्हत्या का? मग त्यावेळी असं जयंत पाटील साहेबांना बाहेर येऊन सांगितलं ना की माझी सही ग्राह्य धरू नये. तसं त्यावेळीही जयंत पाटील साहेबांना विनंती करायची होती की माझ्या हृदयात शिव फुले शाहू आंबेडकर आहेत, त्यामुळे ज्या पक्षानं बाबरी मशीद पाडली त्यांनी त्याची जबाबदारी घेतली, त्यांनी मराठवाडा नामांतरणाला विरोध केला, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत असताना त्या मंत्रिमंडळात मी मंत्री म्हणून शपथ घेणार नाही. अशा प्रकारची विनंती आपण त्यावेळीही जयंत पाटील यांना केली असती तर बरे झाले असते असा घणाघात आनंद परांजपे यांनी केला आहे. इतिहासामध्ये आहेत ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आहेत की 2 विरोधी विचारधारा कधी एकत्र येऊ शकत नाहीत. 5000 वर्षापासून इतिहास आहे की 2 विचारधारा कधी येऊ शकत नाहीत आणि शिवशाहू फुले आंबेडकर इथे हृदयामध्ये असायला लागतं. ह्यांचं सोयीचं राजकारण आहे. एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर आणि एका मांडीवर गोळवळकर गुरुजी. मग 2019 साली आपण आपल्या एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर बसवलं आणि ज्यांनी बाबरी मस्जिद पाडली, ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केला, त्या पक्षाबरोबर आपण मंत्री झालात ना, सत्तेमध्ये सहभागी झालात ना. मग त्या 2 विरोधी विचारधारा नव्हत्या का? मग त्यावेळेला आपण जसं ह्यावेळेला सही केल्यावर बाहेर येऊन जयंत पाटील साहेबांना सांगितलं की माझी सही ग्राह्य धरू नये, तसं त्यावेळेलाही जयंत पाटील साहेबांना आपण विनंती करायची होती की माझ्या हृदयामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर आहेत, त्यामुळे मी ज्या पक्षांनी बाबरी मस्जिद पाडली त्यांनी त्याची जबाबदारी घेतली, ज्यांनी मराठवाडा नामांतराला विरोध केला, त्या पक्षाच्या मुख्यमंत्री होत असताना त्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री म्हणून शपथ घेणार नाही. अशा प्रकारची विनंती आपण त्यावेळेलाही जयंत पाटलांना केली असती तर बरं झालं असतं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी डायगर येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यापाठोपाठ आता पालिकेनं शहराच्या विविध भागात कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीवर लक्ष केंद्रित केले. कोळशेत आणि गायमुख भागात कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची कामं सुरू आहेत. या प्रकल्पामध्ये दररोज 130 टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. यातील कोळशेतचा प्रकल्प येत्या 15 दिवसात तर गायमुखचा प्रकल्प 2 ते 3 महिन्यात कार्यान्वित होईल. तसंच या प्रकल्पांमुळे कचऱ्याची परिसरातच विल्हेवाट लावली जाणार असल्यानं कचरा वाहतूक खर्चात बचत होईल असा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय. महापालिका घनकचरा विभागाच्या माध्यमातून कोळशेत परिसरात 30 टनाचा कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पुढील 15 दिवसात सुरू करण्यात येईल असा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. गायमुख भागात 100 टन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येत आहे. या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प सुद्धा पुढील 2 ते 3 महिन्यात कार्यान्वित केला जाईल असा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. त्याचप्रमाणे शहराच्या इतर भागातही अशाच प्रकारे छोटे प्रकल्प उभारण्यावर पालिकेनं लक्ष केंद्रित केले. या प्रकल्पांमुळे परिसरातील कचऱ्याची तिथेच विल्हेवाट लावली जाणार असल्यानं कचरा वाहतूक खर्चात बचत होणार आहे. भारतीय संस्कृती आणि लोकशाही या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे आध्यात्मिक पायावर उभी असलेली भारतीय लोकशाही ही आध्यात्मिक लोकशाही आहे. एकम सत विप्रा बहुधा वदन्ति यानुसारच हे अंतिम सत्य आहे असं प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी ठाण्यात बोलताना केले. भारतरत्न माजी पंतप्रधान आणि ICCRचे माजी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने निर्मित केलेल्या इंडिया मेनस्प्रिंग ऑफ डेमोक्रॅटिक ट्रेडिशन या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉक्टर सहस्त्रबुद्धे बोलत होते. ठाण्यातील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं काल या पुस्तकाचं प्रकाशन चाणक्य फेम अभिनेते डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे होते. तर व्यासपीठावर दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भावा दाते, कार्यवाहक मकरंद मुळे, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे सदस्य सुजय पत्की उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी यांची राजनीती पलीकडील भाषणं असलेल्या पुस्तकाची महती विशद करताना डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी अटलजींच्या अनेक आठवणी जागवत आगामी वर्ष हे अटलजींच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. तेव्हा या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला असा उत्तम कार्यक्रम होणं हा भाग्ययोग असल्याचं सांगितलं. जगात कुठेही नसलेली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पायावर उभी असलेली आपली लोकशाही आहे. 75 वर्ष झाली तरी आपली लोकशाही उत्तरोत्तर प्रगल्भ होत आहे. भारताविषयी काही पाश्चात्य देशांमध्ये विकृत लिखाण केलं जातं. मात्र आपली एकता आणि विविधता कधीही विभाजनाला उत्तेजना देत नाही. आपण विविध आहोत म्हणूनच एक आहोत असं स्पष्ट करताना त्यांनी ब्रिटिश देशाचा दाखला दिला. तसंच अनिवासी भारतीयांनी भारताची प्रतिमा किंबहुना सौम्य संपदा प्रभावी करण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं. दरम्यान डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनीही भारतीय प्राचीन ग्रंथ ते भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, कौटिल्य आदींच्या काळातील उज्ज्वल इतिहास आणि संस्कृतीचे दाखले दिले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर,
84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. अठरा रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी कळवा रुग्णालयातील 2 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी नेमलेल्या समितीनं दिलेल्या नोटिशीला समाधानकारक उत्तरं न दिल्यानं 2 डॉक्टरांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यानंतर सहयोगी प्राध्यापक डॉक्टर दीपा बंजन आणि सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेश मोरे यांचं महापालिकेनं निलंबन केले. कळवा रुग्णालयात 12 ऑगस्ट रोजी रात्री 10:30 ते 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 पर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेनं खळबळ उडाली होती. त्याआधीही 10 ऑगस्ट रोजी एकाच दिवसात रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. एका पाठोपाठ घडलेल्या या मृत्यूकांडामुळे विरोधी पक्षासह सत्ताधारी लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयाच्या कारभारावर टीका केली होती. 13 रुग्ण हे अतिदक्षता विभागातील आणि 5 रुग्ण सर्वसाधारण वॉर्डमधील होते. दोघांनीही समाधानकारक उत्तरं न दिल्यानं निलंबनाची कारवाई केल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे. मृत्यू झालेल्या बहुतांश रुग्णांना शेवटच्या क्षणी आणल्याचा बचावात्मक पवित्रा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर आणि अधिष्ठाता डॉक्टर बारोट यांनी घेतला होता. मात्र या घटनेच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांसह 5 जणांची चौकशी समिती नेमून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. समितीचा अहवाल येऊनही त्यावर कार्यवाही झाली नव्हती. त्यानंतर अधिवेशनातही दोषींवर कारवाईचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. या दोन्ही प्राध्यापकांची विभागीय चौकशी सुरू राहील असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आले.